हवामान तज्ज्ञांनी अमेरिकेमध्ये यंदाच्या हरिकेन हंगामात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वादळांची शक्यता वर्तवली आहे। अटलांटिक महासागरामध्ये यंदा समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा उबदार असल्यामुळे त्यांनी हे मत मांडलंय। मात्र गेल्या काही वर्षांप्रमाणे हा हंगाम तितका तीव्र नसेल असा अंदाज आहे। मागच्या वर्षी बेरिल, हेलेन आणि मिल्टन ही वादळं प्रचंड विनाशकारी ठरली होती, ज्यामुळे तो हंगाम तिसरा सर्वात नुकसानकारक ठरला होता। यंदाचा हंगाम मात्र सामान्यपेक्षा जास्त सक्रिय असेल अशी 60% शक्यता आहे। मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आलेला आहे। 111 जणांचा मृत्यू झालाय। उत्तर नायजेरियातील मोक्का शहरामध्ये मुसळधार पावसाची ही दृश्य आहेत आपण बघतोय। पुरामध्ये जवळपास 111 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। हवामान बदलामुळे इथे दीर्घकालीन दुष्काळ आणि पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होऊन पूर येतो। हा पूर सामान्य नाही तर हंगामी आहे असं एका स्थानिक नेत्याचं म्हणणं आहे। यापूर्वी सप्टेंबरमध्ये मेडुगुरी शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि धरण सुद्धा फुटलं, त्यामुळे पूर आला आणि 30 जणांचा मृत्यू झाला होता। शिवाय लाखो लोक विस्थापित झाले होते। स्वित्झर्लंडच्या लोशेनटाल या दरीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली। एका हिमनदीचा भाग कोसळला, ज्यामुळे जवळचं अख्खं गाव पाण्याखाली गेलं। आता पाणी काहीसं ओसरलंय आणि गावामध्ये गाळ आणि चिखल मात्र शिल्लक आहे। हिमनदीचा भाग कोसळल्यामुळे अनेक घरं अर्धवट पाण्याखाली असलेली या ड्रोन दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय। सुदैवानं प्रशासनाने आधीच धोका ओळखला आणि जवळपास 300 लोकांचं स्थलांतर केलं होतं। जागतिक तापमान वाढीमुळे हिमनद्या वितळत आहेत, हे स्पष्ट उदाहरण सध्या वैज्ञानिकांचं असल्याचं म्हणणं आहे। 2011 पासून स्वित्झर्लंडनं आपल्या 4% हिमनद्या गमावलेल्या आहेत। पेरूच्या लिमा इथे नव्या नियमांविरुद्ध मोटरसायकल स्वारांनी निदर्शनं केली। या नव्या नियमांनुसार त्यांना लायसन्स प्लेट असलेली हाय वीज जॅकेट्स घालणं बंधनकारक आहे, तर मोटरसायकल स्वारांनी हा नियम असंवैधानिक असल्याचा दावा करत खटला दाखल केला। वाढता हिंसाचार, चोरी आणि हल्ल्यांमुळे, विशेषतः मोटरसायकल वापरल्या जाणाऱ्या गुन्ह्यांमुळे सरकारनं हे नियम लागू केले आहेत। तर आम्हाला गुन्हेगार असल्यासारखं दाखवलं जातंय। मोटरसायकल चालवणारा प्रत्येक जण गुन्हेगार नसतो, अशी प्रतिक्रिया एका मोटरसायकल स्वारानं या दरम्यान दिलेली आहे। बेलग्रेडमध्ये हजारो नागरिकांनी निवडणुकीची मागणी करत निदर्शनं केली आहेत। सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये हजारो नागरिकांनी ही निदर्शनं केली। गेल्या 7 महिन्यापासून भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। एका रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारातून 16 लोकांचा बळी गेला होता। त्यानंतर आंदोलनाला अधिक गती मिळाली। दरम्यान या आंदोलकांची तातडीनं निवडणुका घेण्याची मागणी, हुकुमशाही वृत्तीचा आरोप असलेले राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्ह्युचिच यांनी ही मागणी फेटाळलेली आहे अशी माहिती समजते। सिटी हॉल समोर प्राईड ध्वज फडकवण्याच्या समारंभानं फिलाडेल्फियामध्ये प्राईड मंथची सुरुवात झाली। यंदा जून महिन्यामध्ये शहरात LGBTQ+ या समुदायाच्या यश आणि संघर्षाबाबत अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। कॅली स्मिथ आणि सारा कर्क या समारंभाला उपस्थित राहतील। फिलाडेल्फियाला स्थलांतरित झालेले हे जोडपं LGBTQ समुदायाचे सदस्य आहेत। यावर्षी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या LGBTQ विरोधातील भूमिकेमुळे प्राईड मंथच्या कार्यक्रमात सहभागी होऊन एकमेकांना पाठिंबा दर्शवणं अधिक महत्त्वाचं मानलं जातंय। मिसोरीच्या एक्सेलसियर या स्प्रिंग्समध्ये एक कार क्लेअर वेटरन्स मेमोरियल हॉलच्या छतावर आदळली। ही घटना लुईस एलिमेंटरी स्कूलच्या CCTV फुटेजमध्ये चित्रित झाली आहे। यावर्षी दुसऱ्यांदा या इमारतीचं नुकसान झालंय। तिच्या नुकसानीची दुरुस्ती केली जाणार होती। ती कार सायकेमोर स्ट्रीटवरून घसरून इमारतीच्या छतावर आदळली। सुदैवानं अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही। पोलीस विभाग या घटनेचा तपास करत आहे। स्थानिक सुरक्षेच्या चिंता सोडवत आहे। याआधी फेब्रुवारीमध्ये सुद्धा असाच एक अपघात झाला होता। इंडोनेशियातल्या वेस्टर्न जावा प्रांतामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। सिरिबॉन जिल्ह्यामध्ये नैसर्गिक दगडाच्या खाणीत मोठं भूस्खलन झालं आणि किमान 10 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 6 जण अजूनही बेपत्ता आहेत। खाण कोसळल्यानंतर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले। बचाव पथकांनी आतापर्यंत 12 जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं। दरम्यान खाणीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम होतं, ज्यामुळे हा अपघात झाला असा आरोप तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय। तर अंधारामुळे काही काळ शोधमोहीम थांबवली गेली होती। युक्रेनमधील खार्किव्ह शहरावर आणि आसपासच्या भागांवर रशियानं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले। या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालंय। 2 लहान मुलांसह किमान 11 जण जखमी झाले। एका बस कंपनीवर झालेल्या हल्ल्यामध्ये आग लागली आणि इमारत, ट्रॉली बस आणि अनेक वाहनं सुद्धा जळून खाक झाली। चुईव्ह इथल्या जिल्ह्यातली सुद्धा घरं, शेतातल्या इमारती आणि गोदामांचं मोठं नुकसान झालंय। ओडेसा भागात सुद्धा ड्रोन हल्ले झाले, ज्यामुळे काही ठिकाणी आग लागली, पण सुदैवानं जीवितहानी झाली नाही। हे हल्ले म्हणजे रशिया युक्रेन युद्धात वाढलेली तणावाची स्थितीच आहे।
गाझामध्ये शुक्रवारी झालेल्या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. हमासनं अमेरिकेच्या तात्पुरत्या युद्धविराम प्रस्तावाचा विचार सुरू असल्याचं म्हटलंय. तर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. हजारो लोकांना लहान क्षेत्रात स्थलांतरित करावं लागतंय. खान युनिसमध्ये एका तंबूवर हल्ला झाला, ज्याच्यात 13 जण ठार झाले होते. यात 8 लहान मुलांचा समावेश होता. युद्धामध्ये आतापर्यंत 54,000पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मृत्युमुखी झाले, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय. भारत आणि पाकिस्तानातील युद्ध आम्ही थांबवलं असा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. मात्र भारतानं तो दावा आधीच फेटाळून लावला होता. जे लोक एकमेकांवर गोळ्या झाडू शकतात त्यांच्याबरोबर व्यापार होऊ शकत नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगून युद्ध थांबवलं, असं ट्रम्प म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारत पाकमध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा दावा यापूर्वी सुद्धा केला होता. अमेरिकेत स्टीलवरील आयात कर दुप्पट करून 50% करण्यात येणार आहे आणि त्यामुळे घर, वाहनं आणि इतर वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलच्या किमती आणखी वाढू शकतात, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. पेन्सिल्व्हेनियातील स्टॉलच्या एका प्लांटमध्ये जपानच्या निपॉन स्टीलच्या गुंतवणुकीबाबत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. US स्टील ही कंपनीच राहील आणि हा करवाढीचा निर्णय अमेरिकेतील स्टील उद्योगाला आणखी मजबूत करेल. मात्र यामुळे स्टीलच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा त्यांनी वर्तवली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये काल एलॉन मस्क यांचा निरोप घेतला. मस्क यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचं नेतृत्व सोडलं. ते आता टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स या आपल्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. ट्रम्प यांनी मस्क यांच्या कार्याचं कौतुक केलं. त्यांनी वॉशिंग्टनमधील जुन्या कार्यपद्धतींमध्ये मोठा बदल घडवल्याचं यावेळी म्हटलं. मस्क यांनी सुद्धा ट्रम्प यांचे मित्र आणि सल्लागार म्हणून कायम राहण्याची तयारी दर्शवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होऊन 130 दिवस झाले, पण अजूनही त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर वाद सुरूच आहेत. कोर्टानं त्यांच्या जवळपास 180 निर्णयांवर बंदी घातली आहे, तर स्वतः ट्रम्प यांनी सुद्धा 11 निर्णयांवरून युटर्न घेतला. कोर्टानं जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करणं, सरकारी कर्मचाऱ्यांना एकदम काढून टाकणं, परदेशी मदत थांबवणं हे निर्णय बेकायदेशीर ठरवले. ट्रम्प यांच्या धोरणांवर आतापर्यंत 250पेक्षा जास्त खटले दाखल झाले. दरम्यान अनेक निर्णय विचार न करता घाईघाईत घेतल्यानं कोर्टानं आव्हान दिलं जात आहे, असं मत जाणकारांनी व्यक्त केलंय. पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती आहे. या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 180 किलोमीटर खोलवर होतं. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी किंवा कसलं मोठं नुकसान झालं नाही, पण भूकंप आल्यामुळे नागरिक मात्र घाबरले. विशेष म्हणजे गेल्या 7 दिवसात पाकिस्तानात चौथ्यांदा भूकंप झालाय. याआधी क्वेटामध्ये 4.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याआधी 4.4 तर त्यापूर्वी 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता. सततच्या भूकंपांमुळे नागरिक घाबरलेलेच आहेत. थायलंडच्या फुकेतमधील टायगर किंगडममध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघानं हल्ला केला. हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. फक्त 25 सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावरचा थरका उडवणार आहे. पर्यटक वाघाच्या गळ्यातली साखळी पकडून फोटोसाठी पोज देत असतो, पण अचानक वाघ त्याच्यावर उडी मारतोय आणि चावा घेतोय. सुदैवानं घटनेमध्ये पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर टायगर किंगडम सारख्या ठिकाणी होणाऱ्या फोटो सेशन्सवर आणि वन्यजीव सुरक्षेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. गाझामधील सध्याची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. अशात संयुक्त राष्ट्रात गाझामधील परिस्थितीवर बोलताना पॅलेस्टिनी राजदूत रियाद मंसूर ढसाढसा रडले. गाझामध्ये डझनभर मुलं रोज उपासमारीनं मरतायत. आई आपल्या मृत मुलांना मिठीत घेऊन रडते आणि माफी मागतेय. ही सगळी दृश्य खूपच हृदयद्रावक आहेत, असं बोलता बोलता रियाद यांना रडू कोसळलं. पॅलेस्टिनींवरील या हल्ल्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आम्ही सुद्धा माणसाच आहोत. आम्हालाही आमच्या देशाचा अभिमान आहे आणि आम्हीही आदरासाठी पात्र आहोत, असं रियाद म्हणाले. इस्रायल आणि हमासमधील युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे, कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. इस्रायलने गाझा पट्टीतील युद्धबंदीबाबतचा अमेरिकेचा नवीन प्रस्ताव स्वीकारलाय. हा प्रस्ताव अमेरिकेचे खास दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी दिला होता. नेतान्याहू यांनी गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या कुटुंबियांना ही सगळी माहिती दिली. आता सगळ्यांना हीच आशा आहे की युद्ध थांबेल आणि ओलीस नागरिक सुखरूप परत येतील. पण दुसरीकडे हमासला हा प्रस्ताव मिळाला असून त्यावर हमासकडून मात्र विचार सुरू आहे. इस्रायलमध्ये महिला सैनिकांच्या संदर्भात एक मोठा निर्णय झालाय. IDF म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं महिलांसाठी लढाऊ प्रशिक्षणाचा पायलट प्रोग्राम बंद केला. महिलांची कामगिरी चांगली होती, पण त्यांची शारीरिक क्षमता लढाऊ भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा थोडी कमी असल्याचं IDFचं म्हणणं आहे.
IDF प्रमुख इयाल जामीर यांनी हा निर्णय घेतला। आतापर्यंत प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना इतर लढाऊ संधी मिळतील। हा निर्णय 7 ऑक्टोबर 2023च्या हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेतलेल्या युद्धमोहिमांच्या पार्श्वभूमीवर घेतला गेलाय। संपूर्ण देशात आज 6 राज्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे। पाकिस्तान लगतच्या राज्यामध्ये हा मॉकड्रिल विशेषतः पार पडेल। राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाणा, गुजरात आणि चंदीगड या राज्यांचा त्यात समावेश आहे। ऑपरेशन शील्ड असं त्याला नाव दिलं गेलंय। हवाई हल्ल्यादरम्यान सायरन वाजल्यानंतर काय करायचं, हल्ला झाल्यावर नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करायची, ब्लॅकआउटच्या वेळी नागरिकांनी कुठली खबरदारी घ्यायची, या सगळ्याचं प्रशिक्षण मॉकड्रिलमध्ये दिलं जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय। या निमित्तानं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वतीनं दिल्लीमध्ये जयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार शरद पवार आणि खासदार अखिलेश यादव यांची उपस्थिती असणार आहे। शिवाय कार्यक्रमाला देशभरातून अहिल्या भक्त उपस्थित राहतील अशी माहिती जानकरांनी दिली। संध्याकाळी 5 वाजता दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित केलाय। बिहार निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी खेळी खेळली आहे। त्यांनी उच्चवर्णीयांच्या विकासासाठी आयोगाची स्थापना केल्याची घोषणा केली। बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। मात्र निवडणुकांचं वातावरण आतापासूनच तापतंय। सर्व पक्ष जोमात तयारीला लागलेत। केंद्र सरकारनं आधीच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। आता नितीश कुमार यांनी उच्चवर्णीयांच्या विकासासाठी आयोगाची स्थापना करून सर्व वर्गातील मतदारांना खुश करायचा प्रयत्न सुरू केलाय। कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये समृद्धी आली असं वक्तव्य काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी केलं। काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बोलत असताना हे वक्तव्य केलं। काश्मीरमध्ये कलम 370 ही एक मोठी समस्या होती, परंतु काश्मीर हा देशाच्या इतर भागापेक्षा वेगळा असल्याचा समज निर्माण झाला होता। सरकारच्या विचारसरणीत सुद्धा ते दिसून आलं। 2019 मध्ये मात्र कलम 370 हटवलं आणि त्यानंतर ही धारणा संपली असं ते म्हणाले। उत्तर सिक्कीममधील थेईंग आणि चुंगथांग या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे भूस्खलन झालं। या भूस्खलनामुळे अनेक मालमत्तांचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली। सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, रस्ते बंद आहेत, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय। सध्या बचाव कार्य सुरू आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तुर्की एअरलाइन्स सोबतचा करार संपवण्यासाठी DGCAनं इंडिगोला 3 महिन्यांचा अल्टिमेटम दिला। इंडिगोनं त्यासाठी 6 महिन्यांचा वेळ मागितला होता। 2023 मध्ये झालेल्या करारानुसार इंडिगोनं दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूल थेट उड्डाणं करण्यासाठी तुर्की एअरलाइन्सकडून 2 विमानं भाड्यानं घेतली होती। या करारात तुर्की एअरलाइन्सचे वैमानिक आणि विमानातील क्रू मेंबर्सचाही समावेश आहे। हा करार 6 महिन्यांसाठी आहे। दर 6 महिन्यांनी तो नव्यानं मंजूर करावा लागतो। तुर्कीनं भारताविरुद्ध निवेदन जारी करून पाकिस्तानला पाठिंबा दिला होता। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। देशातील उच्च न्यायालयांचे 3 न्यायाधीश न्यायमूर्ती NV अंजारिया, न्यायमूर्ती विजय बिश्नोई आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं 26 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याची शिफारस केली होती आणि मग 29 मे 2025 रोजी केंद्रानं या 3ही न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता दिली। सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांच्या आवाजाचा उपयोग केला जातोय आणि व्हिडिओ बनवले जात आहेत आणि या व्हिडिओचा वापर जाहिरातींसाठी होत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी याचिकेत केला। त्यांच्या नावाचा आणि प्रसिद्धीचा गैरवापर होत असल्याचं त्यांनी म्हटलं। शिवाय व्यक्तिगत अधिकाराचा भंग होत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी याचिकेत केला। याचिका दिवाणी स्वरूपाची आहे, ती दाखल करून घेतली जाणार की नाही यावर न्यायालय निर्णय देईल। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बंदेपोऱ्यात माओवाद्यांनी लावलेल्या प्रेशर IED स्फोटात 3 स्थानिक गंभीर जखमी झाले। दंपा या गावातील काही लोकांच्या कौटुंबिक कामासाठी ते बंदेपोरात जात होते आणि त्याचवेळी अचानक स्फोट झाले, त्यामुळे तिघांच्या चेहऱ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली। सध्या त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलंय, उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, पुढचा तपास सुरू केलाय। माओवाद्यांमुळे झालेल्या या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील चुंगथांग मुचियांग या परिसरामध्ये पर्यटकांचे प्रचंड हाल झाले, कारण वाहन दरीत कोसळलं। जवळपास 1000 फूट दरीमध्ये तिस्ता नदीत हे वाहन कोसळलं। या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय, 8 जण बेपत्ता आहेत।
केरळमधील वायनाडमध्ये विद्यार्थ्यांवर जंगली हत्तीनं हल्ला केला। पोझुथाना इथून 3 विद्यार्थी बाईकवरून जात असताना अचानक समोर आलेल्या जंगली हत्तीनं त्यांचा पाठलाग केला। सुदैवानं हत्तींच्या हल्ल्यातून ते तिघही बचावले। प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांनी बाईक सोडून वेळीच पळ काढला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला। ओडिशा इथल्या दक्षता विभागानं ग्रामीण कार्य विभागाचा मुख्य अभियंता वैकुंठनाथ सारंगी यांच्या 7 ठिकाणांवर छापेमारी केली। छाप्यात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त झालेली आहे। त्यांच्या भुवनेश्वर मधल्या एका फ्लॅटमधून 1 कोटी रुपये तर अंगोल इथल्या निवासस्थानातून 1 कोटी 1 लाख रुपये जप्त झालेले आहेत। छाप्याची माहिती कळताच त्यांनी रोकड खिडकीतून बाहेर फेकली असल्याचं ओडिशा पोलिसांनी सांगितलं। दरम्यान पोलीस प्रकरणाचा तपास करतात। गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे गुवाहाटीच्या अनेक सखल भागात पाणी साचलंय। शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। मुसळधार पावसामुळे अनिल नगर, नबीन नगर, चांदमारी, हाटीगाव आणि लंका या भागामध्ये रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। अचानक पाऊस आला त्यामुळे अनेकांना कामावर किंवा शाळा कॉलेजला पोहोचणं सुद्धा कठीण झालं। प्रशासनाकडून पाणी उपसण्याचं काम सुरू असलं तरी नागरिकांना तात्पुरता मात्र त्रास सहन करावा लागला। केरळच्या कोट्टायम जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे परिस्थिती बिकट आहे। पावसाचा जोर वाढलाय। शहरामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे अनेक रस्ते बंद झाले। वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। मुख्य रस्त्यांवर सुद्धा पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना खूपच त्रास सहन करावा लागला। प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आले।